रूपनगर, पंजाब. 18 ऑगस्ट 2024 ची ती थंड, काळोखी रात्र. रस्त्याच्या कडेला जंगलातल्या दाट झुडुपांमध्ये एक मृतदेह पडला होता. जणू काही भयानक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं हो. मृतदेहाचा चेहरा पिवळसर, गळ्याभोवती दोरीने आवळलेली खूण आणि डोळे उघडे, जणू काही न सांगितलेलं सत्य ओरडत होतं. हा होता 37 वर्षांचा मनिंदर सिंग, एक साधा चहावाला, ज्याचा चहाचा गाडा रस्त्यावर दररोज गजबजलेला असायचा. पण त्या रात्री कोणीतरी त्याचा जीव क्रूरपणे हिरावला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक छोटासा पुरावा सापडला. मनिंदरचा मोबाईल गायब होता. कदाचित खुन्याची चूक, किंवा हाच तो पुरावा ज्याने पोलिसांना एका अशा माणसापर्यंत नेलं ज्याच्या नावानं संपूर्ण रूपनगरात भीती पसरली. त्याचं नाव रामस्वरूप. दिवसा सामान्य माणूस, रात्री मृत्यूचा दुसरा चेहरा. त्याने 11 पेक्षा जास्त खून केले होते. पण ही खरी गोष्ट पूर्ण होती का, की फक्त एका भयंकर कथेची सुरुवात? नमस्कार, मी विनय जाधव. तर चला हे प्रकरण सविस्तर पाहूया. रामस्वरूपचा जन्म रूपनगरातल्या एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई वडील मेहनती होते. वडील सरकारी कार्यालयात लिपिक, आई गृहिणी. घरात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती आणि परिसरात त्यांचा मान होता. पण रामचं जग इतरांपेक्षा वेगळं होतं. लहानपणीच त्याला एक विचित्र छंद होता, जो त्या काळात लोक पाप मानायचे. तो गुपचूप आपल्या आईची साडी, बांगड्या आणि लिपस्टिक चोरायचा. आपल्या खोलीत दार लावून तो साडी नेसायचा, काजळ लावायचा आणि आरशासमोर उभा राहून स्वतःला न्याहाळायचा. त्याला वाटायचं जणू तो दुसरंच कोणीतरी आहे, या जगाच्या बंधनांपासून मुक्त. पण एके दिवशी त्याचं हे गुप्त जग उद्ध्वस्त झालं. आईने त्याला साडी नेसलेलं पाहिलं. रागात तिने त्याला थोबाडीत मारली. ओरडून म्हणाली, हे काय वेडेपणा आहे? समाज आम्हाला थुंकायला भाग पाडेल. वडिलांनीही त्याला काठीने मारलं आणि कडकपणे सांगितलं की पुन्हा असं करू नकोस. भीतीने रामने मान डोलावली. त्याने आपली इच्छा मनात दडपून टाकली. पण तो खरंच थांबला होता का, की फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता? शाळेत रामचं मन कधीच लागलं नाही. तो पुस्तकांपेक्षा स्वप्नांमध्ये रमायचा. 10वीत तो नापास झाला. आईवडिलांच्या मारहाणीने आणि टोमण्यांनी त्याला कसंबसं पास होण्यास भाग पाडलं. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 10वी पास केली. पण त्यानंतर त्याने शाळेचा रस्ता सोडला. त्याने ठरवलं की आता शिक्षण त्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्या काळात पंजाबात परदेशात जाण्याचा मोह प्रचंड होता. प्रत्येक तरुणाचं स्वप्न होतं की परदेशात जाऊन पैसा कमावा आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढवावा. रामही या लाटेत वाहत गेला. 18 वर्षांचा असताना तो दुबईला गेला. तिथे त्याने एका उपाहारगृहात वेटरची नोकरी पत्करली. आयुष्य चमकदार होतं. तो चांगले कपडे घालायचा, मित्रांसोबत मजा मस्ती करायचा. पण दुबईच्या झगमगाटात काहीतरी घडलं, ज्याने रामला कायमचा बदलून टाकलं. दुबईत रामची भेट काही अशा लोकांशी झाली ज्यांनी त्याला त्याच्या खऱ्या ओळखीची जाणीव करून दिली. तो समलैंगिक होता आणि आता त्याला हे सत्य लपवण्याची गरज नव्हती. त्याने तिथे मोकळेपणाने आयुष्य जगायला सुरुवात केली. पण या स्वातंत्र्याने त्याला दारूचा गुलामही बनवलं. जेव्हा तो 22 वर्षांचा असताना भारतात परतला, तेव्हा तो आधीचा राम नव्हता. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. दारू त्याचा दिवसरात्राचा साथीदार बनली होती आणि तो जुना छंद, मुलींचे कपडे आणि मेकअप करण्याची इच्छा आता अधिक तीव्र झाली होती. पण त्याला माहीत होतं की पंजाबचा समाज आणि त्याचं कुटुंब त्याला कधीच स्वीकारणार नाही. त्याने आपलं सत्य लपवण्याचा हर प्रयत्न केला. कुटुंबाने त्याचं लग्न लावून दिलं. त्याची बायको साधी होती, गावातली एक मुलगी, जी फक्त आपलं घर सांभाळू इच्छित होती. रामला 3 मुलं झाली. बाहेरून त्याचं आयुष्य सामान्य वाटायचं. तो रूपनगरात एका छोट्या दुकानात मजुरी करायचा. पण आतून तो तुटत होता. दारूच्या व्यसनाने त्याला हिंसक बनवलं. तो नशेत गैरवर्तन करायचा, परिसरातल्या लोकांशी भांडायचा. त्याच्या तक्रारी घरी येऊ लागल्या. त्याचं समलैंगिक वर्तन त्याच्या बायकोसोबतच्या नात्याला विषासारखं खात होतं. तो रात्री उशिरा घरी यायचा आणि बायकोने प्रश्न विचारला तर भांडण सुरू व्हायचं. मुलं भीतीने कोपऱ्यात लपायची. रामचं आयुष्य आता एक जाळं बनलं होतं, ज्यात तो स्वतःच अडकला होता. 2022 मध्ये त्याच्या आईवडिलांनी कंटाळून त्याला घरातून हाकलून दिलं. त्यांच्यासाठी राम आता एक डाग होता, जो ते सहन करू शकत नव्हते. वडील म्हणाले, तू आमच्यासाठी मेलास. आईने डोळ्यात पाणी घेऊन त्याला शेवटचं पाहिलं. रामने आपली छोटीशी पिशवी उचलली आणि रस्त्यावर भटकायला लागला. त्याच्याकडे ना निवारा होता ना पैसा. जे थोडेफार पैसे मिळायचे ते तो दारूत उडवायचा. पण लवकरच त्याला समजलं की जगण्यासाठी त्याला काहीतरी करावं लागेल. त्याने पाहिलं की त्याच्या परिसरातले बहुतांश समलैंगिक लोक देहविक्रीत गुंतले होते. रामनेही हाच मार्ग निवडला. दिवसा तो सामान्य माणसासारखा राहायचा, साधा कुर्ता पायजमा, साधा चेहरा. पण रात्री तो बदलायचा. तो स्त्रियांचे कपडे घालायचा, लाल साडी, चटक लिपस्टिक, काजळाने सजलेले डोळे. तो रस्त्यावर ग्राहकांच्या शोधात निघायचा. या कामातून जे पैसे मिळायचे ते जास्त नव्हते, पण रामसाठी पुरेसे होते. पण या जगात त्याचा मान नव्हता. लोक त्याला टोमणे मारायचे, हसायचे. अरे, हा तर हिजडा आहे. कोणीतरी ओरडायचं, कितीला विकतोस? दुसरं कोणीतरी हसायचं. प्रत्येक टोमणा त्याच्या मनात एक नवीन जखम करायचा. रामच्या आतला राग वाढत होता. तो दारूत बुडून आपलं दुःख विसरायचा. पण प्रत्येक रात्री ते दुःख अधिक गहिरं व्हायचं. आणि मग
एक रात्र त्याचा राग फुटला. जून 2023ची एक थंड रात्र. रामने एका ग्राहकाला सेवा दिली. तो माणूस एक ट्रक चालक होता जो रूपनगरातून जात होता. जेव्हा रामने पैसे मागितले तेव्हा त्याने ठरलेल्या रकमेपेक्षा निम्मे पैसे फेकले आणि हसत म्हणाला, तुझ्यासारख्याला एवढं पुरेसं आहे. रामचा राग ज्वालामुखीसारखा उसळला. त्याने आपला मफलर दोन्ही हातांनी कसला आणि त्या माणसाचा गळा आवळला. तो तडफडत राहिला, पण राम थांबला नाही. जेव्हा तो मेला तेव्हा रामने त्याच्या पाठीवर पंजाबीत लिहिलं, फसवणूक करणारा. त्याने मृतदेह झुडुपांत फेकला आणि तिथून नाहीसा झाला. त्या रात्री रामला एक विचित्र शांती वाटली. जणू त्याने आपल्या वर्षानुवर्षांच्या दुखाचा बदला घेतला होता. त्याला त्या व्यक्तीला मारून मानसिक आनंद झाला. पण हा खून फक्त सुरुवात होता. पुढच्या 1.5 वर्षांत रामने किती लोकांना मृत्यूच्या दारात पाठवलं कोणालाच माहीत नाही. तो बहुतांश वेळा नशेत असायचा. जर कोणी त्याच्या ओळखीवर टोमणा मारला, त्याची थट्टा केली किंवा कमी पैसे दिले तर तो त्याला मारून टाकायचा. कधी मफलरने, कधी दगडाने, कधी रस्त्यावर पडलेल्या लोखंडी सळईने. प्रत्येक खुनात तो मृतदेहाच्या पाठीवर काहीतरी लिहायचा. कधी फसवणूक करणारा, कधी खोटारडा, कधी पापी. जणू तो आपली कथा जगाला सांगत होता. पण रामच्या कथेत एक विचित्र रहस्य होतं. तो दावा करायचा की तो मुद्दाम खून करत नव्हता. नशेत त्याला भान राहायचं नाही. अनेकदा तो मृतदेहाजवळ बसून रडायचा, त्याचे पाय हाताने धरायचा आणि माफी मागायचा. मला माफ कर, मी मुद्दाम नाही केलं, तो बडबडायचा. पोलिसांना काही मृतदेहांजवळ विचित्र खुणा सापडल्या. एका मृतदेहाजवळ एक छोटासा कागद सापडला ज्यावर लिहिलं होतं, मी हे करू इच्छित नव्हतो पण ते मला भाग पाडतात. दुसऱ्या मृतदेहाजवळ एक तुटलेली नेकलेसची ॲक्सेसरी सापडली जी रामच्या मेकअप किटशी जुळत होती. तिसऱ्या मृतदेहाजवळ एक विचित्र खूण होती, जणू काही विधी, जणू काही संदेश. पोलिसांना शंका येऊ लागली की राम फक्त एक नशेडी खुनी नव्हता. त्याच्या वेडेपणामागे काहीतरी गहन रहस्य होतं. पण काय? रामच्या खुनांचा सिलसिला सुरूच राहिला. रूपनगरच्या रस्त्यांवर दहशत पसरली. लोक रात्री घराबाहेर पडायला घाबरू लागले. प्रत्येक सावलीत त्यांना एक खुनी दिसायचा. पण राम पकडला जात नव्हता. तो रात्री स्त्रियांचे कपडे घालून फिरायचा आणि सकाळी सामान्य माणूस बनायचा. पोलिसांसाठी तो एक भूत होता जो फक्त रात्री दिसायचा. 18 ऑगस्ट 2024ला रामने आपला शेवटचा खून केला. त्या रात्री मनिंदर सिंगने त्याची थट्टा केली. त्याने रामला खालच्या दर्जाचा म्हणत अपमान केला. रामचा राग आकाशाला भिडला. त्याने मनिंदरचा गळा आवळला. पण यावेळी त्याने एक अशी चूक केली जी त्याची शेवटची चूक ठरली. त्याने मनिंदरचा फोन चोरला आणि तो एका अनोळखी व्यक्तीला विकला. तो व्यक्ती एक छोटासा मोबाईल दुरुस्ती करणारा होता जो पोलिसांच्या रडारवर आला. त्याने पोलिसांना रामचा हुलिया सांगितला. रात्री स्त्रियांचे कपडे घालणारा, मेकअपने माखलेला एक माणूस ज्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. पोलिसांनी जाळं पसरलं. त्यांनी रूपनगरच्या रस्त्यांवर गस्त वाढवली. 24 डिसेंबर 2024ला एका सुनसान रस्त्यावर पोलिसांनी रामला पकडलं. तो त्यावेळी स्त्रियांचे कपडे घालून होता, चेहरा मेकअपने सजलेला. पण आता त्याच्या चेहऱ्यावर काही भाव नव्हता. चौकशीत रामने जे खुलासे केले ते कोणाच्याही अंगावर काटा आणणारे होते. त्याने आणखी 10 खुनांची कबुली दिली. तो म्हणाला की तो बहुतांश वेळा नशेत असायचा, त्यामुळे त्याला नीटसं आठवत नाही की त्याने किती लोकांना मारलं. पण पोलिसांना काही गोष्टी त्रासदायक वाटत होत्या. काही मृतदेहांजवळ सापडलेल्या खुणा, काही ठिकाणी ठेवलेले विचित्र संदेश. एका मृतदेहाजवळ सापडलेला तो कागद, मी हे करू इच्छित नव्हतो पण ते मला भाग पाडतात. पोलिसांना शंका होती की राम एकटा नव्हता. या खेळात आणखी कोणीतरी सामील होतं का? पोलिसांनी आतापर्यंत 6 खुनांची पुष्टी केली आहे, पण बाकीचा तपास सुरू आहे. रामच्या अटकेनंतर रूपनगरात सन्नाटा पसरला. लोक अजूनही रात्री घराबाहेर पडायला घाबरतात. प्रत्येक सावलीत त्यांना रामची छाया दिसते. पण काही प्रश्न अजूनही हवेत तरंगत आहेत. रामने किती खून केले? तो खरंच नशेत नकळत मारायचा की त्याच्या वेडेपणामागे काही मोठा हेतू होता? त्या विचित्र खुणा, ते संदेश, ते फक्त एका खुन्याचं वेडेपण होतं की काही मोठ्या रहस्याची कडी? आणि सर्वात मोठा प्रश्न, राम एकटा होता की अजूनही कोणीतरी अंधारात लपलं आहे? आता तुमच या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.